आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता आजी ही मलिकाला म्हणत असते, मलिका गप ग, रडू नकोस. समोर बाबा तू मला गुढी उभारायच्या वेळी खाली घेऊन जा, नाहीतर ही मलिका हे असं रडकं तोंड करून बसेल तिथे. त्याबरोबर मलिका म्हणत असते, आई आहो, पण त्याबरोबर समोर म्हणतो, काकी अगं तू कशाला रडतेस, आणि आजीला खाली न्यायची तरी आपल्याला काय गरज आहे. आपण आजीला व्हिडिओ कॉल करू ना आणि ऑनलाईन स्ट्रीम करू आपण तिला गुढीपाडव्याबद्दल. हां आजी तू ऑनलाईन बघ गुढीपाडवा. आजी म्हणू लागते, समोर गप रे बाबा, उगाचच्या उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. ऑनलाईन गुढीपाडवा असं कुठे असतं का रे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी मंदाकिनी आणि स्वानंदीचे बाबा आलेले असतात. मग आता लगेचच इकडे स्वानंदी ही आजीला म्हणते, आजी आई बाबा आलेत. तशी लगेचच मलिका आजी सगळेच जण आता आईबाबांना नमस्कार करतात. त्यानंतर मग आता ते दोघं विचारत असतात, काय मग कशी आहे आता तुमची तब्येत, बरं वाटतंय ना तुम्हाला. त्यावर आजी सांगत असते, हो हो अगदी बरं वाटतंय आता मला, मी व्यवस्थित आहे, पण माझ्या घरातल्यांची प्रकृती बरी आहे असं मला काही वाटत नाही. त्याबरोबर मग आता मंदाकिनी म्हणते, का हो आजी काय झालं. त्यावर मग आजी म्हणते, अहो काय सांगू तुम्हाला, बघा ना नुसतं ऑनलाईन गुढीपाडवा दाखवणार असं म्हणतायत, आता काय करणार बाबा मी. त्याबरोबर मग आता मंदाकिनी म्हणते, काय ऑनलाईन गुढीपाडवा असं कुठे असतं का. आणि तसंही बाई माणूस म्हटलं की बाई माणसाचं मन आपल्या घरात संसारात घरातल्या गोष्टीतच रमणार ना. तशी लगेचच आजी म्हणते, हो अगदी बरोबर बोललात, आणि त्यातूनही गुढीपाडवा हा माझा आवडीचा सण. म्हणजे गुढी उभारायची, छान तिला सजवायचं, पूजेची आरती तयार करायची, सगळं अगदी मी मनापासून करते. आणि आता स्वानंदी आली आहे ना, स्वानंदीचा तर उत्साह अजूनच जास्त आहे. स्वानंदीसुद्धा अगदी आनंदाने थाटामाटात हे सगळं करते. त्याबरोबर मलिका म्हणते, बाबा गेल्यापासून कुठे आई आपण एवढं सगळं सेलिब्रेशन करतो. त्यावर लगेचच मग आजी म्हणते, हो बरोबर आहे, पण आता स्वानंदी आली आहे ना या घरात, मग स्वानंदी आनंदात करते की सगळं. त्याबरोबर आता मंदाकिनी म्हणते, हो हो हे अगदी बरोबर बोललात हो तू आजी, आमची स्वानंदी आहे म्हटल्यावर तुम्हाला काळजीचं काही कारणच नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच मंदाकिनी म्हणू लागते की, आणि पूजेचं म्हणाल तर पूजेला जाल. त्याबरोबर लगेचच समर म्हणत असतो, एक मिनटं आजी, पूजेसाठी वगैरे कुठेही जाणार नाही आहे, आजीला इथेच राहावं लागणार आहे, कारण आजीची प्रकृती बरी नाही आहे आणि त्यामुळे आजीने कुठेही जायचं नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच मंदाकिनी म्हणते, नाही बरोबर आहे, पण त्यावर लगेचच आता मलिका म्हणते, आणि तसंही आईंची ही अवस्था कोणामुळे झाली आहे हे आपण सगळ्यांनीच विसरून चालणार नाही ना. आणि आमच्या आईना मन रमवण्यासाठी खूप गोष्टी करायची सवय, पुस्तक वाचायची खूप आवड आहे त्यांना, पुस्तक वगैरे वाचतात त्या. त्यानंतर थोड्या वेळाने आजी आणि स्वानंदी दोघीच रूममध्ये बसलेले असतात. आजी स्वानंदीला विचारतात, स्वानंदी माझ्यासाठी कोणाचा फोन वगैरे आला होता का गं. आजी म्हणतात, तर मग स्वानंदी विचारते, कोणी करणार होतं का आजी बाहेरनं, म्हणजे तुम्हाला फोन ओळखीचं वगैरे. त्यावर मग आजी म्हणतात, नाही गं, म्हणजे असं घरचं कोणाचा वगैरे आला होता का फोन. त्याबरोबर आता लगेच आजी म्हणते, अगं घरनं. त्यावर स्वानंदी म्हणते, तुम्ही आनंद भाऊजींबद्दल बोलताय का. त्यावर आजी होकार देते. मग स्वानंदी सांगते, आनंद भाऊजी आणि निकिता तुम्हाला भेटायला आले होते, पण अंशुमनने त्यांना नाही येऊ दिलं. इतक्यात तिकडे समर येतो. समर विचारतो, कशाबद्दल बोलताय तुम्ही दोघी. त्यावर मग आता लगेचच स्वानंदी म्हणते, काही नाही हो, ते कुठले तरी आपले शेजारी आहेत, ते त्यांच्या बागेची व्यवस्थित काळजी घेत नाहीत ना, तर आई मला त्यांच्याबद्दलच आजी सांगत होत्या, त्या म्हणतायत की बागेची काळजी घेत नाही वगैरे. त्याबरोबर लगेचच समर म्हणतो, जाऊ देत ना त्यांना, आपल्याला काय करायचं आहे त्या लोकांशी. बरं आजी हे बघ, मी तुझ्यासाठी छान सूप बनवून आणलं आहे, तू मस्तपैकी हे सूप पिऊन घे. त्याबरोबर आजी म्हणते, काय आहे पाण्याचं सूप, बापरे. त्यावर लगेचच समर म्हणतो, आजी झाले तुझे जोक करून झाले सगळे, आता गुपचूपपणे हे सूप घे. आजी हे सूप मी स्वतः बनवलं आहे तुझ्यासाठी. आजी म्हणते, नाही रे समर, नको आहे मला हे सगळं. त्यावर समर म्हणतो, आजी उगाच हट्ट करू नकोस हा, डॉक्टरनी पथ्यपाणी पाळायला लावलं आहे आणि पथ्य पाळायचं आहे. आजी म्हणते, नाही मला नाही जमणार रे हे, अरे गुढीपाडव्याचा सण आहे आणि तू मला हे काय सांगतोयस, मला श्रीखंड पुरी हवं आहे, नाहीतर मग गुळपोळी हवी. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे स्वानंदीला हे सगळं बघून हसू येत असतं. आजी म्हणते, अरे माझ्या फक्त हाताला लागलं आहे, हात मोडला आहे माझा बाबा, माझं तोंड आणि पोट दोन्ही छान आहे की. समर म्हणतो, आजी पण डॉक्टरांनी सांगितलं ना नाही खायचं तेलकट, तुपकट, तिखट, चमचमीत पदार्थांच्या गोष्टी, म्हणून सांगतोय ना नको.
त्याबरोबर आजी स्वानंदीला म्हणते, स्वानंदी अगं तू तरी सांग ना तुझ्या नवऱ्याला. तशी लगेचच आता स्वानंदी म्हणते, नाही आजी, यावेळी राजवाड्यांचं बरोबर आहे, खरंच डॉक्टरांनी सांगितलं आहे ना. त्याबरोबर समर म्हणतो, नशीब तुम्ही यावेळी माझी बाजू घेतलीत. स्वानंदी म्हणते, मी जे बरोबर असतं ना त्याची बाजू घेते. आणि मग ती आजीला लगेचच ते सूप पाजायला घेते. आजी म्हणते, स्वानंदी अगं ह्याला काय अर्थ आहे, तू तरी मला गुळपोळी द्यायची, गुळपोळी मला हवी, खायचं आहे मला. त्यावर स्वानंदी म्हणते, आजी ऊन केवढं आहे. त्यावर आजी म्हणते, थोडीशी गुळपोळी खाईन मी. त्यावर मग ती म्हणते, बरं ठीक आहे, देईन मी तुम्हाला गुळपोळी, बस पण त्यासाठी तुम्हाला हे सगळं सूप प्यावं लागेल, मगच मी तुमचं ऐकेन. त्याबरोबर समर म्हणतो, अहो आत्ता माझ्या टीममध्ये होतात ना तुम्ही, आत्ता बोललात ना मी बरोबर बोलतोय आणि लगेच आता तुम्ही आजीची बाजू घेताय, काय अर्थ आहे याला. त्यावर स्वानंदी म्हणत असते, राजवाडे अहो कुठे मी लगेच आजीला देईन म्हणते. त्यावर तो म्हणतो, अहो पण म्हणजे. त्यावर स्वानंदी म्हणते, देईन मी, तुम्ही शांत राहा बरं. मग आता समर शांत राहतो. त्यानंतर मग स्वानंदी आजीला म्हणत असते, आजी त्यांना तुमची काळजी वाटते म्हणूनच करतायत का नाही ते हे सगळं, मग ऐकून घ्या ना थोडं, तुम्ही समजून घ्या ना त्यांना. आजी म्हणते, हे असलं काहीतरी खाऊन पिऊन ना मला नुसता कंटाळा येतो, मला असं छान चमचमीत मस्त गोष्टी आवडतात, काय खायला देताय रे तुम्ही मला हे. समर म्हणतो, आजी पुढचे काही दिवस तुला हेच खायचं आहे, काहीही बाहेरचं मिळणार नाही आहे. त्यावर आजी म्हणते, ठीक आहे, माझी एक अट आहे मग. त्यावर समर म्हणतो, काय अट आहे. त्यावर आजी म्हणते, तू मला गुढीची पूजा करायला खाली घेऊन जायचंस, मग मी तू म्हणशील तसं पथ्यपाणी पाळायला तयार आहे, पण तू मला खाली घेऊन जायचं त्यानंतरच. त्यावर समर म्हणतो, नाही आजी, उगाच तू हट्ट करू नकोस, असं काहीही होणार नाही आहे. आजी म्हणते, काय रे समर, तू मला घेऊन जा ना खाली, पिंट्या इतका का रे तू हट्टी. त्यावर तो म्हणत असतो की नाही, तू काहीही म्हण पण तुझ्या हेल्थबरोबर कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आपण, आणि तू कुठेही खाली वगैरे जाणार नाही आहेस, तू इथे वरतीच राहणार आहेस, आम्ही तुला ऑनलाईन गुढीपाडवा दाखवू. आजी म्हणत असते, अरे त्याला काय मजा रे, असं कुठे असतं का, ह्या खोलीत नाही रे बसवणार मला तुम्ही सगळे खाली गुढी उभारताना, घेऊन जाणार रे मला सुद्धा खाली. त्याबरोबर समर म्हणतो, नाही आजी, नाही म्हणजे नाही आणि हे फायनल आहे. एवढं बोलून आता समर तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इकडे आजी मात्र तोंड बारीक करतात. तर आता इकडे लगेचच आनंद आणि निकिता हे बोलत बसलेले असतात. निकिता म्हणत असते, आजीला फोन करायचा का. आनंद म्हणतो, चल करून टाकूया, कर. त्यावरती म्हणते, नाही नको, उगाच आपल्याला पुन्हा कोणी काही बोललं तर त्यांना काय वाटत असेल, आपण त्यांना भेटायलाही गेलेलो नाही आहोत आणि फोनही नाही केला. त्याबरोबर आनंद म्हणतो, हे बघ उगाच निकिता, आपण विचार करत बसणाऱ्या फोन करून सरळ मोकळे होऊयात ना. आणि तसंही जर आजी आपल्याबरोबर नाही बोलली तर नाही बोलली, पण मला खात्री आहे आपल्याला आजी काहीही वाईट किंवा चुकीचं बोलणार नाही आहे. अरे आजी खूप चांगली आहे, माहिती आहे ना तुलासुद्धा. फोन केला तर कमीत कमी आपल्याला बरं तरी वाटेल, पण जर आपण फोनच केला नाही ना तर सतत आपल्या मनात ही गोष्ट फिरत राहील की आपण फोन नाही केला आणि त्यामुळे आपलं मन इतर कुठल्याही कामामध्ये रमणार नाही, लागणार नाही. चल करून टाकूया फोन आपण. त्यावर मग ती म्हणते, अरे पण नको. त्यावर आनंद म्हणतो, मी म्हणतोय ना, तू फोन कर बरं. मग आता निकिता आजीला कॉल करते. आजी लगेचच निकिताचा फोन उचलते आणि आता निकिता ही हॅलो म्हणते. त्यावर आजी म्हणते, हॅलो आनंद, निकिता ही आहे का रे तुझ्याबरोबर, कसे आहात रे. त्याबरोबर निकिताचा कंठ दाटून येतो. निकिता म्हणत असते, आजी अहो खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकला ना, मला खूप भारी वाटतंय, खूप आनंद झाला आहे मला. आजी म्हणते, काय रे, मला बरं नव्हतं, तुम्ही आला नाहीत का मला भेटायला, कधी येईल मला भेटायला. त्यावर आजीला लगेचच निकिता आणि आनंद सांगतो, येऊ आजी, आम्ही लवकरच भेटायला येऊ तुम्हाला. काय सांगू तुम्हाला, खरंच तुम्हाला फोन करावा असं खूप वाटत होतं, पण मग मनात विचार येत होते, तुम्ही फोन उचलाल का नाही, उचललात तर तुम्ही व्यवस्थित बोलाल का नाही, तुम्ही रागवला तर नसाल ना, वगैरे गोष्टी मनामध्ये येत होत्या, म्हणून फोन करत नव्हतो. आजी म्हणते, अरे आजी म्हणताना मला मग प्रश्न आले मनात, म्हणून फोन करणं बंद कराल का. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे स्वानंदी ही केस पुसायला घेते आणि केस पुसून आता ती ओला टॉवेल बेडवरती टाकते. त्याबरोबर समर रागवतो. समर म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे, ओला टॉवेल बेडवरती कोणी टाकतं का. त्याबरोबर लगेचच स्वानंदी सॉरी म्हणत तो ओला टॉवेल बेडवरनं उचलते आणि नेऊन बास्केटमध्ये टाकते. त्यानंतर मग आता स्वानंदी ही आरशात बघून तयार होत असते. त्याबरोबर समर तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि तिला म्हणत असतो, तुम्हाला असं वाटत असेल की मी शिष्ट शिक्षकासारखा तुम्हाला सतत काही ना काहीतरी शिकवत असतो, बोलत असतो, बरोबर ना. स्वानंदी म्हणते, नाही राजवाडे, तुम्ही यावेळी बरोबर होतात,
म्हणजे प्रत्येक वेळी असताच असं नाही, पण सध्या तरी तुमचं बरोबर होतं आणि माझं चुकलं होतं. त्याबरोबर समर म्हणतो, बापरे अहो केवढं बोलता तुम्ही, थांबतच नाही तुम्ही. त्याबरोबर स्वानंदी ही समरला काहीच उत्तर देत नाही. मग आता समर म्हणत असतो, खरंच तुमच्या नवऱ्याचं अवघड होईल. त्याबरोबर मग आता स्वानंदी समरकडे बघते. तसं समर लगेचच म्हणतो, नाही म्हणजे मी फक्त एवढंच म्हणतो आहे, ओला टॉवेल असा बेडवरती टाकत जाऊ नका. स्वानंदी ओके म्हणते. समर जात असतो. स्वानंदी समरला हाक मारते आणि म्हणते, राजवाडे. त्याबरोबर समर थांबतो. स्वानंदी समरला म्हणते, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख समाधान शांतीचं जाऊ, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. तसा लगेचच समर म्हणतो, बापरे पुन्हा केवढं बोललात. मग आता स्वानंदी गप्प बसते. तसा लगेचच समर तिला म्हणतो, बरं जाऊ देत ते सगळं, तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासुद्धा सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, तुम्हालासुद्धा हवं ते सगळं मिळू देत बस. त्यावर मग आता स्वानंदी म्हणते, खरंच. त्यावर मग समर म्हणतो, हो खरंच. त्यावर मग स्वानंदी म्हणते, मग आपण एक गेम खेळूयात का. समर म्हणतो, काय गेम. ओ आता कुठे तुम्ही लहान झालात, गेम वगैरे मी नाही खेळणार. त्याबरोबर स्वानंदी म्हणते, असं काय करताय, आत्ताच तर म्हणालात ना सर्व इच्छा पूर्ण होऊ दे वगैरे वगैरे, आणि आत्ता माझी गेम खेळायची इच्छा आहे. त्यावर मग समर म्हणत असतो, एक मिनटं, मी म्हटलं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, मी असं नाही म्हटलेलं की तुमच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन म्हणून. त्यामुळे उगाचच्या उगाच तुम्ही काहीतरी बडबडू नका. त्यावर मग स्वानंदी म्हणू लागते की मला वाटलं होतं आता एवढी मैत्रिणीची नवीन वर्षाची काहीतरी छोटीशी इच्छा आहे तर तुम्ही पूर्ण कराल, पण जाऊ द्या, उगाचच्या उगाच तुमच्याकडनं ना एक्सेप्टेशन करणंच चुकीचं आहे. तुम्हाला काही वाटतच नाही ना, जाऊ दे, तुमची मैत्रीण आहे मी, एवढं तुम्हाला वाटतं आहे का कुठे. आता तुम्हाला विश्वासच नाही आपली मैत्री तरी खरी आहे की खोटी. त्यावर समर लगेचच म्हणतो, बरं 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 बास, उगाचच्या उगाच तुम्ही आता सुरू होऊ नका. तुम्ही बडबड 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 कराल आणि नंतर मध्येच रडायला लागाल आणि मग तुम्हाला कसं टॅकल करायचं ते मला सुचणारच नाही. त्यापेक्षा आपण खेळ खेळू. काय खेळ आहे तुमचा. त्यावर स्वानंदी म्हणते, काय खेळ आहे तुमचा. समर म्हणतो, अहो खेळ तुमचा आहे ना, मी कसं सांगू. स्वानंदी म्हणते, अहो हाच तर खेळ आहे, मी जे बोलेन ना तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर नाही द्यायचं आहे, सॉरी, मी जे बोलेन ना ते तुम्हाला रिपीट करायचं आहे. समर म्हणतो, नक्की काय. स्वानंदी म्हणते, रिपीट करायचं आहे. मग स्वानंदी आणि समर खेळायला सुरुवात करतात. पहिला डाव समर हरतो, दुसरा डाव आता पुन्हा समर म्हणतो, दुसरा डाव खेळू मग मी जिंकेन. मग स्वानंदी म्हणते, ठीक आहे. आज समर म्हणतो, आज. स्वानंदी म्हणते, गुढीपाडवा आहे आणि त्यामुळे आज गुढी उभारण्यासाठी, गुढीची पूजा करण्यासाठी आजी खाली येतील. आता स्वानंदी जे बोलते समर तसंच्या तसं बोलतो. स्वानंदी म्हणते, थँक्यू. समर म्हणतो, थँक्यू. स्वानंदी म्हणते, अहो खेळ संपला. समर म्हणतो, अहो खेळ संपला. स्वानंदी म्हणते, अहो खरंच खेळ संपला, मी तुम्हाला थँक्यू म्हणते. समर म्हणतो, कशासाठी. स्वानंदी म्हणते, तुम्ही आजीना खाली आणायला परमिशन दिली त्यासाठी. समर म्हणतो, तुम्ही खोटं बोलला, मला फसवलं, मी परमिशन वगैरे काही दिलेली नाही आहे. स्वानंदी म्हणते, आता तर आजी खाली येणारच. त्यानंतर मग आता आजीना खाली कसं आणायचं ह्यासाठी आता स्वानंदी आयडिया शोधत असते, पण आता स्वानंदीला काही सुचत नसतं. तर हे सगळं काही मल्लिका चोरून ऐकते आणि मल्लिकाला आता हे सगळं ऐकून राग येत असतो. तर मग स्वानंदी ती जी लिफ्ट असते ती बसवून मिळेल का हे विचारण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते, पण आता त्या लिफ्टला बसवायला वेळ लागतो असं सांगितलं जातं. त्यामुळे मग स्वानंदी म्हणते, बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मग आता प्रश्न पडलेला असतो स्वानंदीला की आता करायचं तर काय करायचं. मग आता तिला ते जे मेड असतात ते म्हणतात, मॅम आम्ही उचलून घेऊन येऊ ना आजींची व्हीलचेअर. त्याबरोबर स्वानंदी म्हणते, नाही नाही नको, ऑलरेडी त्या खुर्चीचं वजन एवढं आहे, त्यामध्ये नाही, आजीना उचलून आणणं तुम्हाला पण नाही झेपणार, नाही जमणार, काहीतरी बघूया, सुचेल मला, करू आपण काहीतरी वेगळं. त्याबरोबर हे सगळं ऐकून आता मल्लिका चिडते. मल्लिका म्हणत असते, ही स्वानंदी एवढी त्या म्हातारडीला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातून ती वाचली, वरनं आता खाली येते आमच्या उडावर. मग आता आजी खाली येते, म्हातारीला खाली यायचं आहे, गुढी उभारायची आहे, आणखीन म्हातारी काय काय करणार आहे ना कळत नाही आहे, असं सगळं आता इकडे मल्लिका म्हणत असते. त्यावर मग अंशुमन म्हणतो, अगं आली खाली तर येऊ दे, मग पुन्हा आपण तिला ढकलून देऊ की तशी. त्यावर मग मल्लिका म्हणते, नाही नाही, मल्लिका एकच प्लॅन पुन्हा पुन्हा कधीच करत नाही. त्याबरोबर मग आता अर्पिता म्हणते, आई मग आपण एक काम करूया ना, आपण हे सगळं जाऊन सरळ दादाला सांगूया, दादा त्याच्या त्या बायकोला ओरडेल, त्या स्वानंदीला बडबडेल, मग ती स्वानंदी बरोबर गपचूप बसेल आणि मग ती काही फालतू प्लॅन करणारच नाही ना आजीला खाली आणण्यासाठी. त्याबरोबर आता अर्पिताचा प्लॅन हा मल्लिकाला खूपच जास्त आवडलेला असतो. मग मल्लिका म्हणते, वाव, एक नंबर, ग्रेट प्लॅन केला आहेस तू बेबी,
अशीच मला मुलगी हवी होती. त्याबरोबर आता हा प्लॅन मलिकाला खूपच जास्त भावलेला असतो, आवडलेला असतो. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला स्वानंदीने सगळी गुढीची तयारी वगैरे केलेली असते, सर्व अरेंजमेंट केलेली असते. आणि आता तिथे मग मल्लिका, अर्पिता, अंशुमनची इच्छा नसतानाही अंशुमनला बळजबरीने मल्लिकाने सोबत आणलेलं असतं. आता छान सगळी तयारी वगैरे करून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी समर येतो. समर स्वानंदीला विचारतो, हे मी काय ऐकतोय, आजीला तुम्ही खाली आणणार आहात पूजेसाठी? त्यावर स्वानंदी म्हणते, हो ते खरं आहे. त्यावर समर म्हणतो, का आणणार आहात? मी सांगितलं आजी खाली येणार नाही म्हणजे आजी खाली येणार नाही. तुम्ही ताबडतोब जा आणि आजीला वरती सांगा की तुम्ही तिला काही खाली वगैरे घेऊन येणार नाही आहात, समजलं ना? मी सांगितलं ते सांगितलं, शेवटचं सांगितलं. त्यावर मग मात्र आता स्वानंदी समरला म्हणत असते, हो ऐकून तरी घ्या. पण समर तिचं काहीच ऐकून घेत नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.